तळ गाठलेल्या विहिरी, माना टाकलेली कणसं आणि वांझोटा वारा, या पलीकडे धुळे पट्ट्यातल्या शिवारानं या पावसात काहीच पाहिलं नाही। मागच्या महिन्यात नाही म्हणायला पावसानं शिंपडलं खरं, मात्र या 3-3, 4-4 फुटांच्या भेगा तसूभरही हल्ल्या नाहीत। आमच्याकडे भीषण दुष्काळ आहे, तर शासनाने आधी तात्काळ कृत्रिम पावसाचा काहीतरी प्रयोग करावा आणि कृत्रिम पाऊस पाडावा। जर पाऊस पडला नाही तर आज आमची पेरलेली पिकं जळतील आणि उत्पन्न येणार नाही आणि 50%च्या आत अनिवार्य जाहीर करून तात्काळ दुष्काळ जाहीर करावा, ही आमची धुळे तालुक्यातील शेतकऱ्यांची मागणी आहे। साक्री, शिंदखेडा या पट्ट्यामध्ये तर अजूनही टँकरनं पाणी पुरवठा होतोय। एखादा पाहुणा मुक्कामाला राहिला तरीही नाकीनऊ येतात। धुळ्यात घटलेल्या या पर्जन्यमानानं कृषी खातही आता हादरलंय। विशेष करून सिंदखेडा तालुक्यातील दोंडाचा आणि चिमठाणे या 2 मंडळांमध्ये 25%पेक्षाही कमी पाऊस आहे। धुळे तालुक्यातील फागणे, मुक्टी आणि नगाव यासारख्या मंडळांमध्ये देखील 50%पेक्षा कमी पाऊस आहे। माझी सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे की मागेल त्याला शेततळ या योजनेमधून आपण शेततळ जर करून घेतलं आणि त्याला जोड जर स्प्रिंकलर सेटची दिली तर या परिस्थितीतून निश्चित आपण मात करू शकतो। अक्कलपाडा धरणाच्या डाव्या कालव्याचं काम पूर्ण करून पाणी सोडा या मागणीसाठी 20 ऑगस्टला सुरत नागपूर महामार्ग जाम केला गेला। कारवाई अद्यापही बासनात आहे। दुसरीकडे सरकार दुष्काळी परिस्थितीला तोंड देण्यासाठी सज्ज असल्याची ग्वाही देत आहे। आमच्याजवळ तिजोरी कुठली दिल्लीची बी आमच्याकडे आहे आणि राज्याची बी आहे। शेतकऱ्यासाठी तिजोरी कमी करायला आम्ही मागं पुढे बघणार नाही। आम्ही नुसती बाता करणार नाही, शेतकऱ्याची प्रत्यक्षात करून दाखवणारी माणसं आहे, प्रॅक्टिकल करणारी माणसं आहे। आमचा विचार चालला आहे की सिंदखेड राज्याच्या काही इलाक्यात पाऊस कमी पडणार तर आम्हाला तिथं काय करता येईल। आम्ही नैसर्गिक पद्धतीनं पाऊस जर नाही आला तर कृत्रिम पद्धतीनं कसा पाऊस पडता येईल ह्यासाठी देखील आमची चर्चा चालू आहे। धुळ्यातल्या 50% क्षेत्रावर कापूस पिकवला जातो। लोकसभेच्या वेळेस मोदींनी याच कापूस, ज्वारी, बाजरी उत्पादकांना आश्वस्त केलं होतं। अहिराणी मातीले मना राम राम, जहां कपास पैदा होगा वहीं धागा बनेगा, जहां धागा बनेगा वहीं कपड़ा बनेगा, जहां कपड़ा बनेगा वहीं रेडीमेड कपड़े बनेंगे, जहां से रेडीमेड कपड़े बनेंगे वहीं से दुनिया के बाजार में बेचा जाएगा। मेरा खेडूत सुखी होगा कि नहीं होगा। कुठल्या क्षेत्रात काय पिकवलं जातं आणि काय विकलं जातं यात पंतप्रधान मोदी वाकबगार आहेत। आता त्यांच्याच राज्यातल्या धोरणांनी ते कसं जगेल यासाठी पावलं टाकायला हवीत। संजय सोनवणे, एबीपी माझा, धुळे।